11 तुर्बे वर्सेस कुशल 11 जय गणेश सारसोळे। मॅच क्रमांक शेवटची आणि मायक्रोफोन वर इन्व्हाइट करूया नेरुळ गावाचा बुलंद आवाज आणि खास आमच्या आग्रहास्तव या स्पर्धेच्या एक दिवस का होईना या स्पर्धेसाठी त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली। चांगलं समालोचन केलं आणि आज शेवटच्या इनिंग मध्ये देखील त्यांची वाणी आपण ऐकणार आहोत। जाऊया मायक्रोफोन वर ऐकूया रोहित भोपी यांच्या वाणीतून या मॅचची कहाणी। धन्यवाद। Thank you so much, Vignesh Madvi sir. Let's play. पहिला बॉल मात्र ऑन साइड ला खेळायचा होता, प्रयत्न अप्रतिम केले होते, फर्स्ट स्लिप तैनात केला होता त्या ठिकाणी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात। गणेश कोणी होते त्या ठिकाणी, प्रयत्न भरपूर चांगले केले होते, त्यांना माहिती आहे नमित पाटीलच्या विकेटची किंमत त्यांना माहिती आहे, म्हणूनच मैदानामध्ये आता मात्र तडफडतायत आणि की त्यांना ही शेवटची मॅच जिंकायची आहे। इथपर्यंत दोन्ही संघांनी मात्र भरपूर परिश्रम केलाय, संघर्ष केलाय आणि शेवटच्या मॅच मध्ये मात्र कुठेही कमी पडायचं नाहीये। कुशल 11 जय गणेश सारसोळे त्यांच्या विरोधामध्ये स्मरणिका 11 कुमार 11 तुर्बे हर्षल मडवी गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय। यावेळचा बॉल मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, दीपक वैतीच्या हातातनं देखील झेल निसटला गेलाय, 2 जीवनमान मिळालेत नमित पाटील सारख्या मोठ्या फलंदाजाला। प्रयत्न भरपूर चांगले केले होते, परंतु या हाफ चान्सला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करावा लागेल मोठ्या मॅच मध्ये तुम्हाला। एक मॅच फक्त दूर आहात कुशल 11 सारसोळे जय गणेश सारसोळे, कारण की इथून एक मॅच जिंकली तर कुशल 11 जय गणेश सारसोळे संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करेल, म्हणजे एका ट्रॉफीचा हकदार बनेल। दुसऱ्या बाजूला भूषण पाटील अर्थात स्मरणिका 11 कुमार 11 तुर्बे टीमचा देखील तोच प्रयत्न आहे, इथून एक मॅच जिंकायची या मानकरी एका बक्षिसाचा पात्र ठरवू आपण। यावेळचा बॉल मात्र सोडून दिलाय, पंचांचा इशारा आमच्या पर्यंत येतो, हा वाईट बॉल आपला पाहायला मिळतोय भूषण पाटीलने मात्र या स्पर्धेमध्ये आग उकळणारी फलंदाजी केलेली आहे। तो फलंदाज मात्र स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय, ना नमित पाटील ना रोनित पाटील या स्पर्धेमध्ये भूषण पाटीलची बॅट बोललेली आहे आणि कुशल 11 जय गणेश सारसोळे टीम साठी ही महत्वाची विकेट असणार आहे। हर्षल मडवी मात्र त्या गोलंदाजावरती भरपूर जबाबदारी असेल। यावेळचा बॉल मात्र स्वीकारण्याचा प्रयत्न झाला होता, हा बॉल डॉट पाहायला मिळतो, निर्धाव चेंडू पाहायला मिळतो। ओके वाईट बॉल आहे, संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतीये 4 या आकड्यावरती, 4 धावा धाफलकावरती आपला पाहायला मिळतात। क्रॅम्प आलाय की काय चला जाऊया मॅच कडे, जिथे मात्र संघाची धावसंख्या 4 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते। आतापर्यंत चेंडू झालेत 2, 4 धावा दाफलकावरती। हर्षल मडवी 4 ओव्हरची मॅच, पॉवर प्लेचं षटक पहिलं, तिसऱ्या सर्कलच्या बार 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला जरूर मिळतील। एक लॉंग ऑफच्या रिजनला ठेवलाय तर दुसरा जर पहिला तर कॉर्नर रिजनला तैनात केला। यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते। 4 धावा दाफलकावरती सध्या पाहायला मिळतात टीम स्मरणिका 11 कुमार 11 तुर्बे टीमची। भूषण पाटील चांगल्या फॉर्म मध्ये, 2 वर्ष बॅट बोलली नव्हती, परंतु या वर्षी मात्र भन्नाट फॉर्म मध्ये, नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरलेला हा खेळाडू। यावेळचा बॉल ब्लॉक टाकला गेला होता, बुंदा पद्धतीचा हा चेंडू मात्र पंचांचा इशारा जरूर आमच्या पर्यंत येईल, 22च्या माध्यमातून एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 5च्या घरामध्ये। 5 धावा दाफलकावरती स्मृती चषक 2024 तुम्ही पाहता आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच। यावेळचा बॉल मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर। या मॅचचा मात्र पहिला चौकार येतोय भूषण पाटील यांच्या बॅटमधनं, संघाची धावसंख्या मात्र या चौकाराने पुढे गेलेली आहे 9 धावा दाफलकावरती। 9 धावा दाफलकावरती हर्षल मडवीवरती टाकलेला प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय, समोर मोठा फलंदाज आहे ज्याने मात्र रायगड, कल्याण, डोंबिवली, बदलापूर शहरामध्ये जाऊन आपल्या नावाचा डंका वाजवलाय।
अखाद्य देशामध्ये जाऊन देखील गोलंदाजांची धुलाई केलेली आहे तो फलंदाज क्रीजवरती पाहायला मिळतोय. यावेळची मात्र चिकी सिंगल आणि या सिंगल बरोबरच षटक संपलाय. हर्षल मडवीच्या षटकामध्ये 10 धावा खर्च झाल्या. विकेट अजूनपर्यंत एकही गमावली नाहीये टीम स्मरणिका 11 कुमार 11 तुर्भे टीमने. अजूनही 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे या सत्रामध्ये. काय गेम प्लॅन सेट केला असेल भूषणच्या विरोधामध्ये. चंदन तलवारला कदाचित आमंत्रित केलंय की काय की विराज तांडेलला आमंत्रित केलं हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. पाहावं लागेल. आणि त्याचबरोबर आपण पाहता स्मरणिका 11 कुमार 11 तुर्भे ज्याने पुरस्कृत केला हा संघ पॅक केला. दर्शनजी भोईर यांच्या माध्यमातून हा संघ पॅक केला या स्पर्धेमध्ये. स्मरणिका 11 कुमार 11 तुर्भे या नावाने मात्र या स्पर्धेमध्ये पाटील संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती या ब्रेक थ्रूची गरज आहे. कुशल 11 जय गणेश सारसोळ टीमला भूषण पाटील. पहिला बॉल विराज तांडेल. पहिला बॉल बॅकची एज. यस प्लॅन सक्सेसफुल. जो प्लॅन बनवला होता विराज तांडेलने भूषण पाटीलच्या विरोधामध्ये तो प्लॅन मात्र सक्सेसफुल झालाय आणि फलंदाज क्रमांक पहिला भूषण पाटील स्मरणिका 11 कुमार 11 तुर्भे टीमचा मात्र पहिला धक्का लागत असताना टीम कुमार 11 तुर्भे टीमला आणि पहिली सफलता मिळतीये. कुशल 11 जय गणेश सारसोळे टीमला. भन्नाट फॉर्म मध्ये चाललेला हा खेळाडू भूषण पाटीलला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय आणि या मॅच मध्ये मात्र कब्जा करण्यासाठी तयार आहेत. कुशल 11 जय गणेश सारसोळे संघ ज्या खेळाडूकडनं भरपूर अपेक्षा होते या शेवटच्या मॅच मध्ये. कारण की माहिती होतं भूषणला देखील ही महत्वाची मॅच आहे. या मॅच मध्ये म्हणजे बॅट चालली पाहिजे. संयम दाखवलं. पहिल्या ओव्हर मध्ये थोडेसे प्रहार देखील पाहायला मिळाले हर्षलच्या विरोधामध्ये. परंतु विराटचा पहिलाच बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर आणि फर्स्ट स्लिप त्या ठिकाणी तैनात केली होती. गणेश तैनात होते आणि सरळ त्यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. पहिल्या विकेटचा पतन भूषण पाटील हा बाद झाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय रोनित पाटील. बंधूंची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. नॉन स्ट्राईक कडे छोटा बंधू आहे तर आत्ताच नुकताच आलेला नंबर क्रमांक 3 वरती रोनित पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. विराज तांडेल लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत तरी या स्पर्धेमध्ये प्रभावित केलेला कुशल 11 जय गणेश सारसोळे टीमने. मागचं 1.5 वर्ष मात्र या संघाने देखील भरपूर स्ट्रगल केलेला. पुन्हा एकदा या दोन्ही संघ मात्र एकत्रित आलेत. मंदार आणि त्याच्यानंतर जो खेळ मैदानामध्ये पाहायला मिळतो ना अप्रतिम दर्जाचा. यावेळचा बॉल विराज तांडेल याचा. विराज तांडेलची खासियत स्लोवर वन आहे. त्याच्याकडे लेग कटर सातत्याने टाकत असतो. ही खासियत आहे विराज तांडेलची. गोलंदाजी मार्क वरती विराज तांडेल आपल्याला पाहायला मिळतोय. सुयोग स्मृती चषकामध्ये कुशल 11 जय गणेश सारसोळे टीमचा अप्रतिम खेळ झालाय आणि स्मरणिका 11 कुमार 11 तुर्भे टीमला मात्र मोठा धक्का लागलाय. यावेळचा बॉल गतीमध्ये परिवर्तन केला. लॉंगॉनच्या रिजनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत दीपक वैती. चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. एकाच धावीवरती समाधान मानावं लागतं. नंतर थोडस डोकेदुखी असणारा स्मरणिका 11 कुमार 11 तुर्भे टीमसाठी. कारण की मागचे 2 सामने जर पाहिले ना तर भूषण पाटील शेवटपर्यंत उभा होता क्रीज मध्ये. परंतु या महत्वपूर्ण मॅच मध्ये काय झालंय तर दुसऱ्याच ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती भूषण पाटीलची विकेट गेली आणि या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा झाला. भूषण पाटीलच्या बिनामता आता तुम्हाला पार्टनरशिप बीट करायची आहे. यावेळचा बॉल मात्र हा निर्धाव चेंडू. आणखीन एक बॉल डॉट पाहायला मिळतोय. विराज तांडेल मात्र खूप चांगली गोलंदाजी करत असताना कुशल 11 जय गणेश सारसोळे टीमसाठी पूर्णपणे बॅकफुट वरती ढकलून दिले सध्या तरी स्मरणिका 11 कुमार 11 तुर्भे या टीमला. राईट मोर द विकेट विराज. यावेळचा बॉल गतीमध्ये परिवर्तन केलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते डीप मधून येथील चंदन तलवार. तोपर्यंत मात्र एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 12च्या घरामध्ये. 12 रन स्कोर कार्ड वरती 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. टीम स्मरणिका 11 कुमार 11 तुर्भे टीमची जबाबदारी उचलावी लागेल. रोनित पाटीलला नमित पाटीलला. संघाची धावसंख्या 12. चेंडू शिल्लक आहे. शेवटचा एक अप्रतिम दर्जाचा षटक आतापर्यंत फेकला. शेवटचा बॉल मात्र षडाम पूल करण्याचा प्रयत्न
डीप स्क्वेअर लेगच्या रिजनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत गुफरान. तोपर्यंत मात्र 2 धावा कन्वर्ट केलेल्या आहेत सिंगलला आणि इथून मात्र 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 14 धावा दाफलकावरती अप्रतिम दर्जाचं षटक पाहायला मिळालं विराज तांडेलच्या माध्यमातून, ज्याने मात्र या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या आणि भूषण पाटील यांची विकेट त्यांनी मिळवली. महत्वाची या सरपंच भूषण पाटील आता मात्र स्वतः मैदानाच्या आज जात असताना दोन्ही बंधूंना मात्र थोडीशी मात्र कान मंत्र देतात, कारण की मंदार गरज आहे, सध्या कठीण परिस्थितीमध्ये आहे. जो इथपर्यंतचा प्रवास संध्याकाळच्या 17 पासून ते आतापर्यंत केला ना, जी मेहनत तुम्ही केली आहे ना, त्या मेहनतीवरती पूर्णपणे पाणी फेरेल. 2 मॅचेस तुम्ही चांगल्या रीतीने जिंकून तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालात आणि इथून जो संघ पराभूत होईल ना, त्याला रात्रभर झोप लागणार नाही, कारण की ही नवी मुंबईची मानाची स्पर्धा आहे. सुयोग स्मृती चषक तुम्हाला जर मिळवायचा असेल ना, तर हा सामना जिंकणं तितकाच महत्त्वपूर्ण असणार आहे. अन्यथा तुम्हाला या चषकासाठी मात्र पुन्हा एकदा 365 दिवस वाट पाहावी लागेल, जी आम्ही वाट पाहतो सातत्याने या स्पर्धेची. एक मॅच फक्त मेहनत करायची. कोणता संघ मेहनत करी. यावेळचा बॉल गुफरान खान गोलंदाजी मार्कवरती आहेत. लॉंग ऑनच्या रिजनला क्षेत्ररक्षक दीपक पैती पण एकदा पाहायला मिळतात. मोठ्या फटक्यांची गरज आपल्याला पाहायला मिळते. भूषण पाटील मात्र वारंवार बाहेरून मात्र आवाज देत असताना की मोठ्या फटक्यांची आता मात्र गरज आहे. फक्त आणि फक्त संघाची धावसंख्या जे पाहिली ना, तर 15 धावा दाफलकावरती. गुफरान खान पुन्हा एकदा तयार. समोर रोनिता. यावेळचा बॉल मात्र बॅटची एज आणि विकेट किपरने मात्र चांगला झेल टिपलाय आणि खेळ मात्र इथून संपुष्टात आलाय रोनित पाटील या फलंदाजाचा. माझ्यासोबत मात्र मंदार जोडलेले आहेत गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये. मंदार कुशल 11 जय गणेश सारस्वत टीमची ताकद आहे गोलंदाजी आणि खऱ्या अर्थाने पहिल्या 2 मॅचेस मध्ये चांगली गोलंदाजी केली, म्हणूनच ते तिसऱ्या फेरीमध्ये क्वालिफाय झालेले आहेत आणि याही मॅच मध्ये त्यांची दमदार गोलंदाजी आतापर्यंत तरी पाहायला मिळालेली आहे. दुसऱ्या मॅच मध्ये गुफरान खान अवेलेबल नव्हते तेव्हा प्रदीप बडे त्यांनी षटक कदाचित फेकलं होतं. यस, आणि पुन्हा एकदा गुफरान खान तिसऱ्या फेरीच्या या मॅच मध्ये अवेलेबल झालाय आणि या मॅच मध्ये देखील तो खूप चांगली गोलंदाजी करतो आपल्या टीमसाठी. कौशल पाटील आला बॅटिंग करण्यासाठी. कौशल पाटीलचे 2 षटकार अजूनपर्यंत मंदार आठवतात. अग्री कोळी प्रीमियर लीग शिरोळे प्रतिष्ठान टीम कडनं खेळत असताना निर्णायक 2 षटकार ठोकले होते आणि हेमंत पाटीलने दिले होते त्याला आत्मविश्वास. यावेळचा बॉल पुन्हा एकदा बॅटची एज. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक विकेट किपर प्रदीप बडे आहेत. डॉट बॉल आणखीन एक पाहायला मिळतो. पूर्णपणे प्रेशर बनवलाय समोरच्या संघावरती. स्मरणिका 11 कुमार 11 तुर्बे संघ पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये स्ट्रगल करताना दिसतोय, संघर्ष करताना दिसतोय आणि गुफरान खान मात्र खूप चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या टीमसाठी. याही वेळचा बॉल मात्र शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येईल. डिक्लेअर रिजन मध्ये हा बॉल गेलाय. संघाची धावसंख्या 16 धावा 16 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. तिसऱ्या ओव्हरचे अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. 16 धावा इथून 15 धावा जरी जमवल्या ना, टीम स्मरणिका 11 कुमार 11 तुबे टीमने तर चांगली फाईट देईल, यात काही डाऊट नाहीये, कारण की त्यांच्याकडे यशस्वी करणारा यावेळचा बॉल. यस, व्हाईट बॉल आहे, व्हाईट बॉल आहे. चला प्लीज विनंती करते पंचांशी वादावाद करू नका. हा व्हाईट बॉल आहे, चला उशीर करू नका. चांगली गोलंदाजी कुशल 11 तुमची चालू आहे. रिदम तोडू नका तुमचा देखील. चला वेळ जास्त घालवू नका. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोचली 17 धावा. उल्लेख केला होता मी 15 धावसंख्या जर इथून जमवल्या ना, तर त्यांच्याकडे यशस्वी करणारा जो सांभाळेल फिल्डिंग करत असताना. परंतु ते धावा येतील का? यस, आलेला षटकार. ज्या षटकाराची गरज होती स्मरणिका 11 कुमार 11 तुर्बे टीमला, तो फटका मात्र येतोय कौशल पाटीलच्या बॅटमधनं आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 23. आता मात्र धावसंख्येला कलाटणी आलेली आहे. शेवटचा 1 बॉल अजूनही शिल्लक आहे. शेवटचा 1 बॉल शिल्लक. कौशल पाटील स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. 23 धावा धावफलकावरती.
यावेळचा बॉल मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतो. हा बॉल मात्र एका रन साठी आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 24 धावा दाफलकावरती. आणि त्याचबरोबर रोहिदासजी भगत साहेबांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. तर मी विनंती करेन आदरणीय शीतलताई भूर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी रोहिदासजी भगत साहेबांचा आपण सन्मान करायचा आहे. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला थर्ड पंच पाहायला मिळतील. पिंट्याजी कुंभार सर आपल्याला पाहायला मिळतात थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. बिमर साठी रिव्ह्यू घेतलाय. पंच कळवतील निर्णय काय. टेनिसcricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. फेअर डिलिव्हरी आहे. ओके बॉल नाहीये परंतु व्हाईट +1 या 2 धावा मिळतील या बॉल वरती. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 26 धावा दाफलकावरती. चला भूषण पाटील देखील तेच सांगतात अजून इथून 10 धावसंख्या जमा करा आपण फाईट चांगली देऊ. कुशल 11 जय गणेश सासोले टीमला. गोलंदाज चंदन तलवार. यावेळचा बॉल गतीमध्ये परिवर्तन केलाय. लेग कटरचा वापर मात्र या ठिकाणी केलाय. पंचांकडे स्ट्रॉंग अपील करतोय जय गणेश कुशल 11 सारसोळे संघ परंतु पंच सांगतात हा फलंदाज नॉट आउट आहे. डॉट बॉलची संगत आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर आमच्या नेरुळ गावातील हितेनजी म्हात्रे यांनी देखील पारितोषिक ठेवला. जर चंदन तलवारने विकेट हॅट्रिक घेतली तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज हितेन म्हात्रे यांच्या माध्यमातून दिला जाईल. यावेळचा बॉल मात्र पंचांचा इशारा अजूनपर्यंत आलेला नाही. वेट यस लेग स्टिकच्या बाहेर हा वाईट बॉल पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 27 या आकड्यावरती. 27 रन स्कोर कार्ड वरती सध्या पाहायला मिळते. फाईट चांगली होईल 35 पर्यंत जर कुमारलन संघ पोहोचला ना तर चांगली फाईट होईल. डाऊट नाहीये मंदिरामध्ये. चंदन तलवार. यावेळचा बॉल मात्र पुढे मारण्याचा प्रयत्न. या बॉल वरती मात्र विकेट मिळाली. ज्या फलंदाजाच्या बॅट मधनं मात्र मोठा फटका आला होता त्या फलंदाजाची विकेट मात्र मिळवत असताना चंदन तलवार हा गोलंदाज विकेटचं पतन. आणखीन एक धक्का लागतोय स्मरणिका 11 कुमार 11 या टीमला. चला अजूनही या ओव्हर मधले 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिली विकेट घेतली आणि आमचे नेरुळ गावातील हितेनजी म्हात्रे यांच्या माध्यमातून जर विकेट हॅट्रिक घेतली चंदन तलवारने तर त्यांना 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. पहिली विकेट आली आहे चंदन तलवार. चंदन तलवार गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळते. चंदन तलवारची खासियत सातत्याने लेग कटर ऑफ कटर त्यानंतर स्लोवर पण पद्धतीचे चेंडू हाताळत असतो हा गोलंदाज. स्लॉग ओव्हर मध्ये खूप चांगली गोलंदाजी करत असतो. खऱ्या अर्थाने भूषण पाटीलच्या विरोधामध्ये यांनी मात्र गेम प्लॅन सेट केला होता परंतु ती संधी मिळाली नाहीये. भूषण पाटील त्या अगोदरच मात्र तंबूमध्ये येऊन बसला. नवीन आलेला फलंदाज ऋषी काटे आपल्याला पाहायला मिळतो. राईट आर्म राऊंड द विकेट चंदन तलवार.
यावेळचा बॉल पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलेलं आहे. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. फंबल झालाय थोडस आणि त्यानंतर मात्र सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम मात्र ऋषी काटे आणि त्याचबरोबर नमित पाटील या दोन्ही फलंदाजांनी केलेलं आहे. संघाची धावसंख्या 2 धावी बरोबर पुढे गेलेली आहे. 29 धावा दाफलगावरती. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल मधून जर एक मोठा फटका आला ना तर मजा येईल. नमित नॉन स्ट्राईक वरती आहे. नमित पाटीलकडे स्ट्राईक असणं भरपूर महत्वाचा. यावेळेचा बॉल जर पाहिला तर ऋषी काटेचा बॅटच्या मिडलला लागलेला नाहीये बॉल हा आणि एक धावची की सिंगल पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आणि आता मात्र इथे 2 चेंडू नमित पाटील फेस करेल. ज्या नमित पाटील कडनं भरपूर अपेक्षा आहेत भूषण पाटीलला. यस यस सांगतात भूषण पाटील जेवढा अनुभव आहे ना भूषण पाटीलला तो पूर्णपणे शेअर करतात या महत्वाच्या मॅच मध्ये. कधी भूषण पाटीलला पाहिलं नाही या पवेलियन मधून एवढा जोरात आवाज देताना. परंतु ही निर्णायक मॅच आहे. मॅच फसलेली या 2 चेंडू शिल्लक. यावेळचा बॉल मात्र स्लॉट मध्ये होता. नमित पाटीलच्या बॅट मधून मोठा फटका जरूर आलाय परंतु त्या ठिकाणी झेल घेतलाय. क्षेत्ररक्षकाने अप्रतिम झेल पकडला आणि खेळ मात्र संपुष्टात आला. नमित पाटील या फलंदाजाचा काय झेल पकडलाय त्या ठिकाणी. कदाचित गुफरान खान होते. झेल हातामध्ये पडला त्याच्यानंतर जर पाहिलं तर निसटला होता. पुन्हा एकदा चेंडूला जज केलं आणि मोठ्या विकेटचं पतन. इथून जर माहिती आहे कुशल 11 आणि जय गणेश सारस्वत टीमला इथून एखादा मोठा फटका नमित पाटीलच्या बॅटमधनं आला असताना त्या धावा कठीण झाल्या असता आम्हाला चेस करण्यासाठी. आणि खऱ्या अर्थाने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला कुशल 11 जय गणेश सारस्वत टीमच्या गुफरान खानच्या माध्यमातून. शेवटचा एक बॉल आणखीन शिल्लक आहे या सत्रामधला. संघाची धावसंख्या 30 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलेत दीप्तेश पाटील. चिनू या नावाने मात्र ओळखले जाणारे हे खेळाडू मात्र शेवटचा एक बॉल फेस करण्यासाठी मैदानामध्ये जात आहेत. चिनू शेवटचा एक बॉल. या एका बॉल वरती जर मोठा फटका लागला मंदार तर मॅच चुरशीची पाहायला मिळेल आपल्याला. सुयोग स्मृती चषक 2024 पर्व क्रमांक 15 आपण पाहताय. शेवटचा एक बॉल. डावखुऱ्याचा हा फलंदाज चिनू स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. समोर चंदन तलवार अप्रतिम दर्जाची गोलंदाजी केली या चंदनने. शेवटचा बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. ही चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळतीये. 30 धावा दाफलगावरती 31 धावसंख्येचं टार्गेट सेट केलं आहे टीम स्मरणिका 11 कुमार 11 त्रिबेट टीमने. आणि 31 धावा इथून डिफेंड करायच्या त्रिबेट टीमला आणि 1 धावा चेस करायच्या आहेत कुशल 11 जय गणेश सासोरे टीमला. या स्पर्धेमध्ये मोठी संधी मला देत आहे त्याबद्दल आपला देखील आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे सर्व शीतलताई भोईर यांचा देखील मी आभार व्यक्त करतोय. मला एक दिवसासाठी या ठिकाणी आमंत्रित केलं आणि कुटुंबासारखी वागणूक दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच रोहित भोपी. एक नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा समालोचन क्षेत्रातील उगवता सितारा आणि येणाऱ्या अशा अनेक असंख्य स्पर्धेमध्ये ही वाणी आपल्याला नेहमीच ऐकायला मिळेल. थँक्यू व्हेरी मच रोहित भोपी तुम्ही या स्पर्धेसाठी उपलब्ध राहिलात. तर शीतलताईंना विनंती करतोय की आपण या समालोचकाचा सन्मान आपण करणार आहोत. एक दिवस का होईना या स्पर्धेसाठी जी वाणी आपल्याला ऐकायला मिळाली. नुकतीच झालेली अग्रकुळी प्रीमियर लीग असेल, नवी मुंबई प्रीमियर लीग असेल, नगरसेवक चषक असेल, नमो चषक असेल, या स्पर्धेमध्ये ही वाणी आपल्याला ऐकायला मिळाली. आणि या स्पर्धेच्या आयोजिका
आदरणीय शीतलताई भोईर यांच्या शुभ हस्ते रोहित भोपी यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. नेरूळ गावचा हा समालोचक आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर्वांच्याच आवडीचा समालोचक ठरलाय आणि या स्पर्धेसाठी देखील खूप चांगली वाणी आपण ऐकलीत. या स्पर्धेसाठी समालोचन केलं त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने रोहित भोपी आपलं मनपूर्वक आणि मनपूर्वक आभार आहे. थँक्यू व्हेरी मच रोहित. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सुयोग मित्र मंडळ जुळगाव नवी मुंबई आयोजित सुयोग स्मृती चषक 2024 आजच्या रात्रीतील अखेरची मॅच. दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये स्मरणिका 11 तुर्भे म्हणजेच दर्शन भोईर यांचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये कुशल 11 जय गणेश सारसोळे हा संघ पाहायला मिळतोय. चला सामना सुरू करा. प्लीज बॅट्समन पाठवा. वेळ वाया घालू नका. वेळ फार इम्पॉर्टंट आहे. पहिला डाव आपण पाहिला आणि पहिल्या डावामध्ये जर खेळ पाहिला तर 30 धावांचं टार्गेट उभं केलंय. 31 धावांचं टार्गेट उभं केलंय. भूषण पाटील या मॅच मध्ये फक्त 5 धावा करू शकला. त्यानंतर नमित पाटील देखील बाद झाला. कौशल पाटीलने देखील 4 धावांचं योगदान दिलं. 8 धावांचं योगदान दिलं आणि अशा तऱ्हेने 4 षटका अखेरीस टीमची धावसंख्या 30 या आकड्यावर आणि 31 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं. गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहिलं. हर्षल मडवी याने 10 धावा खर्च केल्या. कुठलाही विकेट प्राप्त केली नाही. विराज तांडेलने चांगले षटक हाताळलं गेलं. 4 धावा देऊन त्याने 1 विकेट प्राप्त केली आणि भूषण पाटील सारखी इम्पॉर्टंट विकेट त्याच्या नावी लागली. गुफरान खानने 10 धावा खर्च केल्याने अखेरच्या षटकामध्ये चंदन तलवारने 6 धावा आणि 2 गडी बाद केले. 31 धावांचा टार्गेट आहे. 24 बॉल 31 धावा इक्वेशन आहे. धावा कमी आहेत पण ह्या मैदानामध्ये धावा डिफेंड होऊ शकतील. फलंदाजीसाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दीपक वैती स्ट्रायकेटवर आहे. नॉन सेकंडवर चंदन तलवार. ही 2 सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज निलेश भिल्लारे गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. या टीमचा तेज तरार गोलंदाज. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवर स्टँड अँड डिलिव्हर. दीपक भोईरच्या बॅट व दीपक वैतीच्या बॅट मधून आलाय अफलातून स्ट्रोक चेंडू सीमारेषा पार षटकार. व्हेरी फर्स्ट बॉलवर व्हेरी गुड शॉट. दीपक वैतीच्या बॅट मधून षटकार आलाय. मागच्या मॅच मध्ये देखील आपल्या स्टाईल मध्ये खातं उघडलं होतं. या मॅच मध्ये देखील धमाका दाखवतोय. पहिल्याच बॉल मध्ये 6 धावाने आपलं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. फुलरलेनचा चेंडू कव्हर रिजन मध्ये थ्रू द कव्हर. चेंडू जाईल बघता बघता सीमारेषे पलीकडे. दीपक वैतीच्या बॅट मधून षटकारानंतर येतोय क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह चेंडू सीमारेषा पार चौकार. पहिल्याच बॉल पासून पॉझिटिव्ह इंटेंट. पहिल्याच बॉल पासून अटॅक. पहिल्याच बॉल पासून हल्ला बोल केला जातोय निलेश भिल्लारे सारख्या मातब्बर गोलंदाजावर. 2 बॉलवर टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. आता समीकरण आलाय ते म्हणजेच 22 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता. लाईन मिस पाहावा लागेल. अंपायर इशारा करतील व्हाईट बॉल. प्रेशर मध्ये आहे गोलंदाज. +1च्या 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. काय खेळ केलाय जय गणेश. कुशल 11 सारसोळे टीमने सर्वात आधी गावदेवी घणसोली टीमला पराभूत केलं. अगदी 18 धावांपर्यंत मजल मारू शकला घणसोली टीम. त्यानंतर आपण पाहू शकाल वाशी टीमला पराभूत केलं. आता ही मॅच खेळत असताना इथे देखील मोठा फटका. मिड विकेट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. दीपक वैती आज थांबणार नाही. दीपक वैतीचा धमाका या मॅच मध्ये सुरू असताना. आणखीन एक सूचना असेल की एक बातमी असेल रोहित भोपीसाठी कारण की
ही स्पर्धा जेव्हा जेव्हा होईल तेव्हा तेव्हा रोहित भोपी यांची वाणी आपल्याला सातत्याने ऐकायला मिळेल आणि असं आश्वासन हिमांशू पाटील आणि आमच्या वतीने होतोय. चांगलं काम आणि चांगली वाणी आपल्याला ऐकायला मिळाली. रोहित भोपी सध्याच्या घडीला डिमांडिंग व्हॉइस आहे. अनेक स्पर्धेमध्ये बोलवणं येतंय समालोचन करण्यासाठी आणि आज या स्पर्धेच्या निमित्तानं देखील आपण पाहू शकाल टप्प्याचा बॉल भिरकावला. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. गोशांकी क्षेत्राजवळ जाईल चेंडू थांबला जातोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये काय बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या आकड्यावर. अगदी मॅच खुली केली पहिल्या षटकामध्ये. 5 चेंडूमध्ये 18 धावा. व्हॉट अ बॅटिंग. दीपक वैती मैदानामध्ये बरसलाय. दीपक वैती या मॅच मध्ये तुटून पडलाय. चांगली बॅटिंग. खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता. वेगवान चेंडू. शेवटचा बॉल अप्रतिम. डॉटबॉलची सांगता होते. षटक क्रमांक पहिलं संपलं गेलंय. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर. आता 18 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. जो संघ जिंकेल तो संघ जाईल सुपर 3 मध्ये आणि या 3 ट्रॉफी पैकी 1 ट्रॉफी त्या टीमच्या नावावर असेल. याआधी बोनकोडे 11 बोनकोडे टीम कालच्या दिवसात सुपर 3 मध्ये प्रवेश केलाय. आजच्या दिवसामध्ये कुठला संघ जाईल आणि उद्या आपल्याला 2 एक्स्ट्रा मॅच आहेत म्हणजे 9 मॅच खेळवायचे. त्यासाठी पहिला सामना 4 वाजता सुरू होईल आणि पहिला सामना खेळण्यासाठी जे ऑनलाईन संघ बघत असतील त्यांना विनंती असेल नवी मुंबई टेनिस 18 बॉल 13 धावांची आवश्यकता आहे. पहिला सामना RMSK YCC मुरबी वर्सेस गावदेवी ऐरोली. हा सामना 4 वाजता सुरू होईल. लक्षात घ्या 4 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे. 4:15 वाजता आम्ही टॉस करणार आहोत आणि 4:20 वाजता हा सामना सुरू होईल. मुरबी वर्सेस ऐरोली आणि 2 मॅच एक्स्ट्रा म्हणजे 9 सामने आम्हाला खेळवायचे. त्यासाठी स्पीडअप करावा लागेल. फटका चांगला आहे. कव्हर रिझन मध्ये लाजवाब स्ट्रोक लगावला जातोय. चंदनला आज संपूर्ण सारसोळे गाव वंदन करेल असा परफॉर्मन्स दाखवलाय या चंदन तलवारने आणि चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. चला उद्याच्या दिवशी पहिला सामना 4 वाजता. दोन्ही टीम मुरबी RMSK YCC मुरबी वर्सेस गावदेवी ऐरोली. त्यानंतर नेरूळ 11 नेरूळ जो सध्याच्या हंगामामध्ये खूप चांगला खेळ करतोय त्यांच्या विरोधामध्ये दिविशा 11 ऐरोली. त्यानंतर श्रीकृष्ण देवा वर्सेस अप्पा स्ट्रायकर्स हा संघ खेळताना दिसेल. खूप चांगली बॅटिंग आणि शेवटचा सामना ऐरोली कोलीवाडा वर्सेस जय गजानन कुक्षेट. बघा पहिली मॅच मुरबी टीम आणि ऐरोली टीम. गावदेवी ऐरोली 4 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे. लक्षात घ्या उद्या अतिरिक्त 2 सामने त्यामुळे सामना लवकर सुरू केला जाईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24 आकड्यावर. चेंडू जातोय पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये. कौशल पाटे येईल तोपर्यंत चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. फलंदाज आपण पाहू शकाल आणि शेतकऱ्याने टीमची धावसंख्या 28. थँक्यू व्हेरी मच रोहित बोपी. तुम्ही या स्पर्धेसाठी समालोचन केलं आणि या स्पर्धेचा या आयोजनामध्ये सहकार्य केलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आहे. अवघ्या 3 धावांची आवश्यकता आहे. चंदन तलवारने चांगला परफॉर्मन्स केला. दीपक वैतीने चांगला परफॉर्मन्स केला. हर्षल मडवीची फिरकीची जादू चालली. यावेळी फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल आणि फलंदाजाला परतावा लागेल. चंदन तलवार परतलाय. पहिला गडी गारत होत असताना फलंदाज बाद होतोय. अवघ्या 3 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना 14 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 14 बॉल मध्ये 3 धावा करायच्या आहेत. आज 8 संघ खेळले. त्यातील सुपर 3 मध्ये जाणारा संघ कोणता असेल आणि जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावर कुशल 11 जय गणेश सारसोळी टीम. आज रवी मेहर यांच्या चेहऱ्यावर स्माइल येईल. बराच संघर्ष केलाय सारसोळे टीमने. बऱ्याच स्पर्धेमध्ये अगदी मोक्याच्या ठिकाणी सामने पराभवाला सामोरं गेलंय
पण या 2 आठवड्यामध्ये नुकतीच नगरसेवक चषकामध्ये 4 नंबरचं पारितोषिक आणि त्यानंतर या स्पर्धेमध्ये देखील सुपर 3 मध्ये जाण्याचा कारनामा करेल या अपेक्षेने संघ बघत असताना 3 धावांची आवश्यकता आहे. बॅट्समन आपण पाहू शकाल विराज तांडेल फलंदाजीसाठी आलाय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज संगमेश स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. अंपायरचा काय कॉल येईल त्याकडे लक्ष असेल. अंपायर सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवा. एस डिक्लेअरच्या स्वरूपात सिंगल मिळेल. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 2 धावांची आवश्यकता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. गरज नसताना हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. अजूनही जर पाहिलं तर डॉट बॉलची सांगता होती. आता 12 बॉलचा खेळ बाकी आणि 12 बॉल मध्ये कदाचित फक्त 2 धावा. कुशल 11 जय गणेश सारसोळे इथे सेमी फायनल मध्ये पोहोचण्याची संधी. उद्याच्या दिवशी मेगा फायनलचा दिवस आहे. सुयोग दादा यांचा वाढदिवस या मंचावर साजरा केला आणि उद्या देखील साजरा केला जाईल आणि त्यांच्याच आठवणीला उजाळा देणारी ही स्पर्धा आहे. अगदी आजच्या रात्रीला मात्र समाप्तीकडे वळतोय. 2 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मनोज येतोय. मोठा फटका लगवला जातोय. फटका चांगला आहे. चेंडू सीमारेषे पलीकडे. अशा तऱ्हेने कुशल 11 जय गणेश सारसोळे टीम गोज टू सुपर 3 मध्ये. खूप खूप अभिनंदन सारसोळे टीम आणि कॉंग्रॅच्युलेशन्स कुशल 11 जय गणेश सारसोळे टीम. हार्ड लक स्मरणिका 11 कुमार 11 तुर्वे. आणि आजचा दिवस इकडेच संपलाय. उद्याच्या दिवशी थेट 4 वाजता आपण संध्याकाळी लगेचच रिपोर्टिंग करणार आहोत. त्यासाठी दोन्ही टीम मुरबी टीम आणि ऐरोली टीम